Hello student, first year diploma in engineering student. Now we start the second lecture of basic science chemistry. This is a general lecture. First lecture we discussed the concept of matter and also definition of matter. Today we start about atoms, molecules, compounds and general electronic configuration of atoms. तर तुम्हाला माहितीच आहे atoms म्हणजे it is the smallest particle of elements. आपल्याला माहिती आहे मॅटर, थ्री स्टेट्स ऑफ मॅटर, थ्री फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटर कॅन बी क्लासिफाइड इनटू थ्री स्टेट्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आता ह्या ज्या स्टेट्स आहेत सॉलिड, लिक्विड, गॅसेस या फिजिकल स्टेट्स आहेत. मग त्याची केमिकल कुठचे आहेत, त्याच्या कुठच्या घटकांपासून तुमचं जे सबस्टन्स असेल तो बनलेला असणार, तर ते बघायचं म्हणजे आपल्याला मॅटरचं परत क्लासिफिकेशन करावं लागतं बेस्ड ऑन देअर केमिकल कंपोजिशन. म्हणजे त्याच्या घटकांमध्ये आता एखादा तुम्ही पदार्थ घेतला तर त्याच्यात कुठचे कुठचे घटक आहेत हे आपण जे समजून घेणार त्याला म्हणायचं केमिकल कंपोजिशन. उदाहरणार्थ आपण घेतलं BaSO4, बेरियम सल्फेट. सो बेरियम सल्फेट इज वन ऑफ द कंपाऊंड, वन ऑफ द मॉलिक्यूल. मग आता या मॉलिक्यूल मध्ये किती एलिमेंट्स आहेत. आता एलिमेंट्स म्हणजे काय आपण बघितलं लास्ट टाइम. एलिमेंट्स म्हणजे काय, the substance which contained only one kinds of particle is known as elements. Okay, so in elements there are three subatomic particles like proton, neutrons and electrons. Proton and neutron present in center of atom and electrons revolve around the atoms. This point we learned last lecture. So electron is a characteristic property of every element because all the properties of elements depends on how many numbers of electrons present in that. हे आपण लास्ट टाइमला बघितलं. ओके, सो आज आपल्याला बघायचं आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता मॅटरचं क्लासिफिकेशन बघताना आपण काय बघितलं, तर मॅटर एक फिजिकल स्टेट मधून क्लासिफाय करता येतात, सॉलिड, लिक्विड, गॅस. आणि दुसरं म्हणजे त्या मॅटरमध्ये काय काय आहे याच्यावरून. म्हणजेच काय आलं, तर मॅटर कॅन बी क्लासिफाइड इनटू on their physical state and their chemical composition. In chemical composition, matter will classified in pure substance and mixture. Pure substance and mixture. आता त्यातल्या प्युअर सबस्टन्स कडे येऊया. प्युअर सबस्टन्स आपण परत क्लासिफाय करतो ते म्हणजे एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. आता कंपाऊंड्स कशी बनतात, मोर दॅन टू एलिमेंट्स आर कंबाइंड टुगेदर बट इन अ डेफिनाइट फॉर्म. एका ठराविक प्रपोर्शन मध्ये जर दोन पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र आली तर तयार होईल, त्याला म्हणायचं ते म्हणजे कंपाऊंड. अशी तुम्ही पाण्यापासून अशी कितीतरी एक्झाम्पल्स बघितला जी कंपाऊंड्स आहेत. आता एलिमेंट्स म्हणजे काय, छोट्यात छोटे एक एलिमेंट्स असेल तर त्या एलिमेंट्स मध्ये पण परत ऍटॉम्स असतात आणि ऍटॉम्स मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स असतात. आपण बघितलं, लुक फॉर एक्झाम्पल कंपाऊंड्स किंवा सबस्टन्स म्हणूया. कंपाऊंड कशापासून तयार होतात, तर ती एलिमेंट्स पासून. आणि एलिमेंट्स कशापासून तयार होतं, एलिमेंट्स म्हणजे ओनली वन काइंड्स ऑफ ऍटॉम्स प्रेझेंट इन एलिमेंट. एकाच प्रकारचे जर ऍटॉम्स असतील सगळे तर ते एलिमेंट्स झाले. आता एलिमेंट्स कशापासून बनतात, तर ऍटॉम्स पासून. मग हे ऍटॉम्स कशापासून बनतात, मी तुम्हाला लास्ट टाइमला एक्झाम्पल दिलं होतं. आपलं जर एक बुक घेतला तर बुक मध्ये वेगवेगळे पॅराग्राफ्स असतात. तुमच्या बुकमध्ये 3 युनिट्स आहेत, त्या युनिट्स मध्ये परत पॉइंट्स आहेत, पॅराग्राफ आहेत. हे पॅराग्राफ कशापासून बनले आहेत, तर ते सेंटेन्स पासून. म्हणजे सेंटेन्स कशापासून, तर सेंटेन्स छोट्या छोट्या वर्ड्स पासून. मग वर्ड्स कशापासून बनले आहेत, तर अल्फाबेट्स. लाईक दिस अल्फाबेट्स. जसे आपण 26 अल्फाबेट्स बघतो तसे केमिस्ट्रीतले 118 अल्फाबेट्स आहेत, ते म्हणजे एलिमेंट्स. ओके, 118 एलिमेंट्स आहेत. पण कंपाऊंड्स किती आहेत, एक मी 2 कंपाऊंड्स आहेत काय जगात, विश्वात हजारो, लाखो, करोडो, मिलियन, बिलियन्स टाइप्स ऑफ कंपाऊंड. मग एवढी कंपाऊंड तयार कशी झाली, काहीतरी ते एलिमेंट्स 118 एलिमेंट्स जर असतील आणि कंपाऊंड लाखो करोड असतील तर ते तयार कशी होतील, ते काहीतरी कारणामुळे ते एकत्र आले नाही, तयार झाले. ओके, त्यांच्यात काहीतरी बॉन्ड आहे, काहीतरी प्रॉपर्टीज आहे. ती प्रॉपर्टी शिकणार आहोत, ते बॉन्डिंग शिकणार आहोत तुमच्या फर्स्ट युनिट मध्ये. ओके, सो 118 एलिमेंट्स आहेत ते ऍटॉम्स पासून बनले आहेत. हा ऍटॉम्स पण कशापासून बनलेला आहे, तर 3 सब ऍटॉमिक पार्टिकल्स विच प्रोटॉन, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. हे कशापासून बनलं, 3 सब ऍटॉमिक पार्टिकल्स, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आता याच्यातला
प्रोटॉनवरती चार्ज कुठचा असतो आपण गेल्या वेळेस बघितला, तो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज. जितके प्रोटॉन तितके इलेक्ट्रॉन्स, तरच तुमचा ऍटॉम्स बॅलन्स होईल, नाही तर इलेक्ट्रिकली तो बॅलन्स असतो. आणि जर प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या वेगवेगळी असती तर आपला ऍटॉम्स हा इलेक्ट्रिकली बॅलन्स झाला नसता. म्हणजेच आपण म्हणतो जितकं चांगलं तितकं वाईट, ती पद्धत आहे ती. प्रोटॉन्स जितकं वाईट तितकं चांगलं, असं म्हटलं तर आपण जितकं पॉझिटिव्ह तितकं निगेटिव्ह, हे बॅलन्स व्हावं लागतं. हे बॅलन्स आहे. आणि न्यूट्रॉन आहे तो चार्जलेस पार्टिकल. याच्यातला प्रोटॉन न्यूट्रॉन्स हे ऍटॉमच्या सेंटरमध्ये असतात, सेंटरमध्ये एकटावलेले असतात. आणि इलेक्ट्रॉन्स असतात ते गोल गोल फिरत असतात. म्हणजे जे फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे कायचे याच्यासारखे फिरत नाहीत, असे गोल 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 आपले कुठूनही कुठे कसाही फिरतो असं नाहीये. त्यांना एक फॉर्मॅट आहे, त्यांना एक टेक्निक आहे, त्यांनी एक काहीतरी ठरवलेला मार्ग आहे, त्या मार्गानेच फिरणार. मग असे मार्ग कुठचे? तसे 4 मार्ग आहेत तुम्हाला सांगितलेले 10वी 11वी 11वी पर्यंत. त्याच्यानंतर भरपूर तुम्हाला पुढचे पण समजतात. त्याला आपण म्हणतो शेल, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे आता आपण समजूया बघा, हा तुमचा हा प्रोटॉन आहे, दिसतोय का बघा, लक्ष असेल तर ऐकायला येणार. ओके, हा न्यूट्रॉन आहे, हे सेंटरला आहेत म्हणूया, सगळं मास याच्या सेंटरला. म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात, असे त्याच्या गोल गोल फिरत असतात राऊंडला. पुढचे इलेक्ट्रॉन्स असे त्याच्या पुढे फिरत असतील. आता जे हे इलेक्ट्रॉन्स फिरतात ते सगळे एकाच शेलमध्ये फिरत नाहीत. सुरुवातीला थॉम्सन नावाच्या एका सायंटिस्टने सांगितलं होतं काय, इलेक्ट्रॉन्स हे सगळे गोल गोल फिरतात, पण कसे फिरतात ते सांगितलं नव्हतं. मग आला रुदरफोर्ड, मग आला आपला निल्स बोर. मग निल्स बोरने सांगितलं की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एका नुसते कसे तरी फिरत नाही. जसं कळिंगड असतं ना भरलेलं, कळिंगडात बघा कुठे बिया असतात, आपण त्याला म्हणतो वॉटरमिलन. सो त्यात कुठेही बिया असतात, तसे कुठेही बिया नसतात, तसे कुठेही इलेक्ट्रॉन्स नसतात. तर त्याला एक सूर्यमालिकेसारखं काय आहे, एक प्रत्येकाला ऑर्बिट आहे, प्रत्येकाला एक शेल आहे. मग पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील तर फक्त 2. त्याला आपण नाव दिलं के. इथे लिहितो बघा के शेल कंटेन्स ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे पुढची शेल आहे तिचा नाव दिलं आहे एल, KLMN. पुढे पण नाही ना, KLMN OPQR असे पुढे पुढे शेल वाढले की नाव पण वाढले. सो पहिल्याचं आहे, पहिल्यात मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स असतात, दुसऱ्यात असतात ते म्हणजे 8. तुम्हाला सगळं झालेलं आहे 8वी 9वी 10वीला. जर तुम्ही बेस आहे तुमचा तो व्यवस्थित वाचला तर तुम्ही सायन्स हे आता पण इंजिनिअरिंग साठी सुद्धा आणि सगळ्या मुलांसाठी हे उपयोगी आहे. जे आपल्या आजूबाजूला घडतं त्याचं आपल्याला पूर्णपणे नॉलेज पाहिजे म्हणून हे शिकायचं आहे. जे आपण निसर्गात वाढतो ते का आहे ते समजून घ्यायला पाहिजे. मग तुमच्या छोट्या छोट्या आपली संपूर्ण बॉडी आहे ही छोट्या छोट्या कणांपासून बनली आहे. मग त्या कणात नक्की आहे तरी काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे शिकावं लागेल. सो KLMN, एम मध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतील आणि एन मध्ये 32. बघा, म्हणजे पहिल्या शेलमध्ये जास्तीत जास्त 2 असतात. मग तिसरा आला तर जाणार कुठे, तर तो पुढच्या शेलमध्ये जाणार एम मध्ये. लाईक दिस. याच्यात मॅक्झिमम कॅपॅसिटी 8, म्हणजे याच्यात 8 इलेक्ट्रॉन्स असतात. याच्यात 8 इलेक्ट्रॉन्स. आता पुढचं मी काढून दाखवत नाहीये, पण त्याच्यात परत 18 इलेक्ट्रॉन्स. त्याच्या पुढच्या 32 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे प्रत्येक शेलला एक कपॅसिटी आहे, ती म्हणजे 2, 8, 18, 32. 2, 8, 18, 32 म्हणजे ऍटॉमिक नंबर. म्हणजेच काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अन ऍटॉम. दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी ऑफ ऍटॉम. प्रत्येक एलिमेंटला एक युनिक ऍटॉमिक नंबर आहे, एकमेव असा ऍटॉमिक नंबर असतो. 118 एलिमेंटचे 118 ऍटॉमिक नंबर. मग ह्या 118 ऍटॉमिक नंबर्स वरून, त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून त्या एलिमेंटची एक मांडणी केलेली आहे, जी तुम्ही 9वीला बघितला 10वीला बघितला, ते म्हणजे मोस्ले पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल म्हणजेच काय, तर हे 118 एलिमेंट तुम्ही शोधणार कुठे. मग त्यांना एका ठराविक सिस्टमॅटिक पद्धतीने जी मांडणी केलेली आहे ती मांडणी म्हणजे तुमचं पिरियॉडिक टेबल. मग हे पिरियॉडिक टेबल ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून त्यात असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ऍटॉम्स मध्ये, एलिमेंट मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्येवरती ते डिपेंड्स आहे, त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे तशी मांडणी ती केलेली आहे. आता पुढे बघा, हे झाले तुम्हाला शेल लक्षात आलं.
समजा एखादा एलिमेंट घेऊया, कुठचं तरी एक एलिमेंट सांगा, फॉस्फरस घ्या, एनी एलिमेंट फॉस्फरस. आता फॉस्फरस एक एलिमेंट आहे निसर्गात आढळणारं, दातांमध्ये वगैरे असं ना फॉस्फरस. सो फॉस्फरस पी इज अ सिम्बॉल ऑफ फॉस्फरस. एवढं अख्खं नाव आपण कुठे लिहित बसणार, म्हणून त्याला एक सिम्बॉल दिलेला आहे, पी फॉर फॉस्फरस. ऍटॉमिक नंबर 15 आहे. Therefore, number of protons is 15 and number of electrons are also 15. जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स, म्हणजे याचा ऍटॉमिक नंबर 15 म्हणजे फॉस्फरस मध्ये 15 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हे 15 एका शेल मध्ये तर नक्कीच फिरत नसणार, ते फिरत असतील. बघा पहिल्या शेल मध्ये मॅक्झिमम किती असतात, 2. उरलेले कुठे जातील, त्याच्या नेक्स्ट शेल मध्ये. आणि उरले किती बघा, 2 8 10 झाले आणि उरलेले 5 त्याच्या नेक्स्ट शेल मध्ये. याला म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. म्हणजे त्याची संरचना कशी आहे खरं 15 इलेक्ट्रॉन्स आहेत खरे, पण त्याची संरचना कशी आहे, तर ही अशी आहे. आपण 10वी पर्यंत शिकला, मराठीतून शिकतो, जेणेकरून तुम्ही विचार ज्या भाषेत करतात त्या भाषेत शिकणं, त्या भाषेत समजणं अत्यंत महत्वाचं असं आहे. आपण जे सायन्सचा गॉड म्हणतो आईन्स्टाईन, त्याचंच वाक्य आहे. सो तुम्ही ज्या भाषेत विचार करता, ज्या भाषेत तुम्ही थिंकिंग करता, त्या भाषेत आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून आम्ही परत इंजिनिअरिंगच्या मुलासाठी बऱ्यापैकी मराठीतून घेऊन आलेलो हा सगळा केमिस्ट्री आहे. दिस इज अ बेसिक केमिस्ट्री. ओके, आता असेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण अजून काही एलिमेंटशी व्यवस्थित बघणार आहोत. 1 ते 20 एलिमेंटशी अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. आता ही एलिमेंटची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाली, मग हे एकमेकांशी कंबाईन कसे होतात, का कंबाईन होतात, तर ते पण कारण बघायचं आहे. तर दिस प्रॉपर्टी इज अ व्हॅलेन्सी. आपल्याला एक व्हॅलेन्सी नावाची एक टर्म बघायची आहे. व्हॅलेन्सी मीन्स कंबायनिंग प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स. एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटशी किती कसं कंबाईन होईल ते त्याच्या व्हॅलेन्सीवरती ठरतं. ओके, ही व्हॅलेन्सी म्हणजेच काय, तर त्या एलिमेंटच्या शेवटच्या कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आणि त्यातील किती इलेक्ट्रॉन्स एखादा एलिमेंट देईल आणि घेईल, याला म्हणतो व्हॅलेन्सी. ओके, पण त्याच्या अगोदर एक आपल्याला एक कॉन्सेप्ट माहिती असतो, तो म्हणजे तुम्ही शिकलात तो ऑक्टेट रूल. सो ऑक्टेट रूल मीन्स, तर प्रत्येक एलिमेंट आहे, आता गंमत बघा, पहिल्या शेलची मॅक्झिमम कपॅसिटी किती आहे, 2. पहिल्या शेलची मॅक्झिमम कपॅसिटी 2, दुसऱ्या शेलची आहे 8, तिसऱ्या शेलची आहे 18. पण प्रत्येक एलिमेंटची एक टेंडन्सी असते, ती म्हणजे कुठचाही एलिमेंट असू दे, इव्हन फॉस्फरस असू दे, कुठचा एलिमेंट असू दे, त्या प्रत्येक एलिमेंटला शेवटच्या कक्षेत आपल्या 8 इलेक्ट्रॉन्स आणायचे असतात किंवा 2 इलेक्ट्रॉन्स आणायचे असतात. काही 1-2 एलिमेंट्स आहेत, 5-6 एलिमेंट आहेत, ती फक्त शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स आणतात आणि बाकी सगळी जी आहे ती शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स असणारी असतात. जर शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर प्रत्येक एलिमेंट्सला ही चांगली स्टॅबिलिटी मिळते. ड्यू टू फॉर स्टॅबिलिटी every element have a tendency to gain or loss of electrons in their ultimate shell. This point we discussed now, and also we learn electronic configuration of element. Wait a minute. Electronic configuration of elements. We learn electronic configuration of some element. So electronic configuration means इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, संरचना. तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत कसे, सगळे इलेक्ट्रॉन्स का एका शेल मध्ये नसणार, तर के मध्ये किती, एल मध्ये किती, एम मध्ये अँड एल मध्ये. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सम एलिमेंट्स. ऑल्सो व्हॅलेन्सी विल लर्न. बघा आपण एक एलिमेंट्स घेऊया. पहिला लिहूया हायड्रोजन. H. हायड्रोजन दिसतो का बघा, हायड्रोजन. सिम्बॉल लिहितो फक्त मी, नाव तुम्हाला माहिती आहे तसं कन्सिडर करतो. सिम्बॉल हायड्रोजन. माहिती नसतील तर 8वी 9वी 10वीची पुस्तकं तुमच्याकडे अवेलेबल आहेत. हायड्रोजन सिम्बॉल H. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन atomic number is 1, like helium. Atomic number 2. अजून पुढे लिहितो लिथियम. Atomic number
3. नेक्स्ट लिथियम नंतर बेरिलियम, ऍटॉमिक नंबर 4. पुढचा आहे कार्बन, फिफ्थ बोरॉन, ऍटॉमिक नंबर 5. नेक्स्ट कार्बन, ऍटॉमिक नंबर 6. मी तो एक बोरॉन स्किप केला, 6. नेक्स्ट नाइट्रोजन, ऍटॉमिक नंबर 7. नेक्स्ट ऑक्सीजन, ऍटॉमिक नंबर 8. नेक्स्ट फ्लोरीन, ऍटॉमिक नंबर 9. नेक्स्ट नियॉन, atomic number 10. Next sodium, atomic number 11. Next magnesium, atomic number 12. Like this. आपल्याला अजून पुढे बघायचे आहे. अजून एक लिहितो. नेक्स्ट अल्युमिनियम, सिलिकॉन. सो आय राईट हियर अल्युमिनियम. ओके, अल्युमिनियम 13. Okay, are you getting this? So first, hydrogen, atomic number 1. Atomic number means number of electrons or number of protons. Means hydrogen contains only one electrons. So जर हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल, ऑब्विसली तो पहिल्या शेल मध्ये असेल के मध्ये, आणि के ची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती? ओनली 2. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 1. I write in this way. So just मी लिहितो फक्त असंच राहू दे. 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हायड्रोजन म्हणतो ना, सूर्य हा हायड्रोजनचा तप्त गोळा आहे. म्हणजे सूर्य हा हायड्रोजन मध्ये बनलेला हा सूर्य फॅमिलियर. म्हणजे आपण जे काय बघतो ते कुठचं बाहेरचं नाहीये, निसर्गातच जे आहे ते बघतो. सो हायड्रोजन, सूर्याचं हायड्रोजन मधून हेलियम मध्ये कन्व्हर्जन होतं आणि आपल्याला मिळते ती लाईट आणि उष्णता. सूर्याचं हायड्रोजनचं हेलियम मध्ये रूपांतर होतं, त्यावेळी आपल्याला मिळते उष्णता आणि लाईट, जी आपण आता आजूबाजूला ऑब्झर्व करतो ती. मग ते हेलियम गॅस. या हेलियमचा शोध लागला विजयदुर्ग किल्ल्यावरती. विजयदुर्ग नावाचा एक सिंधुदुर्गामध्ये किल्ला आहे, तिथे या हेलियमचा त्या काळी शोध लागलेला आहे. तिथे हेलियम डे म्हणून एक मोठा उत्सव सुद्धा असतो. सो हा हेलियम. How many electrons in helium? Atomic number 2 means 2 electrons in helium. So पहिल्या शेल मध्ये त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स जातील. मी ते लिहितो K L असं लिहिलं, KLMN. सो पुढे बघा, लिथियम काय होईल? इन केस ऑफ लिथियम 2 electrons present in K and 1 electron is remaining which goes to L shell. Similarly beryllium, first 2 electrons present in first shell and next 2 electrons present in L shell. कार्बनचं काय होईल बघा? कार्बन पहिले 2 इलेक्ट्रॉन्स पहिल्या शेल मध्ये, उरलेले 4 इलेक्ट्रॉन्स हे त्याच्या पुढच्या शेल मध्ये. नायट्रोजनचं काय होणार? पहिले 2 इलेक्ट्रॉन्स पहिल्या शेल मध्ये, उरलेले 5 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या शेल मध्ये. सिमिलर ऑक्सिजनचं पण तेच, पहिले 2 इलेक्ट्रॉन्स पहिल्या शेल मध्ये, उरलेले 6 पुढच्या शेल मध्ये. फ्लोरीन पहिले 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते पहिल्या शेल मध्ये के मध्ये, अँड रिमेनिंग 7 इलेक्ट्रॉन्स इन एल. सिमिलर वे नियॉन, इथे काय होतं बघा, नियॉनचे 2 इलेक्ट्रॉन्स पहिल्या शेल मध्ये आणि उरलेले 8 इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेल मध्ये. भरली दुसऱ्या शेलची पण कपॅसिटी होती 8 ची, दुसरी शेल पण कम्प्लीट झाली. आता काय होईल बघा? In case of sodium, 2 electrons in K shell, 8 electrons in L shell. So राहिलेला एकाचं काय होईल? अर्थातच तो नेक्स्ट शेल मध्ये जाईल. So 2 8 1 is the electronic configuration of sodium. Like this, magnesium 2 8 2, aluminium 2 8 13. Okay, these are electronic configuration. In this way, we can write electronic configuration of different elements. So I write here again on this side electronic configuration. अजून एका दोघांची बघूया आपण, ती म्हणजे फॉस्फरसचं मगाशी बघितलं होतं, आपण त्याच्या पुढे बघूया सल्फरचं. S atomic number 16 and chlorine atomic number 17. And next
क्लोरीन नंतर कोण? अर्गॉन. ऍटॉमिक नंबर 18. ऍटॉमिक नंबर 18. बघा आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजली. आता गंमत बघा आपल्याला. ऍटॉमिक नंबर मीन्स हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, आणि ते इलेक्ट्रॉन्स आहेत कसे, तर अशा शेल मध्ये वेगवेगळे आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आपण मगाशी जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एका एलिमेंटचं काढलं होतं त्यावरून तुम्ही ते बघणार आहात. आपण मगाशी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं होतं नियॉनचं 2 8. सो म्हणून त्याला तुम्ही हवं तर त्याचा प्रत्येक वेळी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला ते समजेल. सो बघा ही झाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नेक्स्ट वन आता इथे आपण लिहू शकतो KLMN ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाली. आता आपल्याला व्हॅलेन्सी, इम्पॉर्टंट टर्म व्हॅलेन्सी बघायची आहे. व्हॅलेन्सी मीन्स द रिएक्टिंग पॉवर ऑफ एलिमेंट्स. ओके, सो लुक हियर. आपण अगोदर काय बघितलं होतं? एक ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल म्हणजे काय? एव्हरी एलिमेंट हॅव अ टेंडन्सी टू कम्प्लीट देअर 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर लास्ट शेल. शेवटच्या शेलमध्ये प्रत्येक एलिमेंट्सला 8 इलेक्ट्रॉन्स लागतात, कारण मॅक्झिमम त्याला स्टॅबिलिटी पाहिजे म्हणून. जास्त स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर प्रत्येक एलिमेंटला शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स लागतात. मग तो एकतर इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे असलेला दुसऱ्यांना देतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस, अदरवाइज गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. सो नाउ वी लर्न कॉन्सेप्ट इज व्हॅलेन्सी. आता मला सांगा हायड्रोजन. हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेत पहिली आणि शेवटची कक्षा ती म्हणजे K, अँड ओनली 1 इलेक्ट्रॉन इज देअर. सो हायड्रोजनला आपले डुप्लेट कंप्लीट करायला, इथे ऑक्टेटचा प्रश्न नाही येणार. हायड्रोजन हेलियमच्या बाबतीत डुप्लेट येतं, पण डुप्लेट कंप्लीट करायला त्याला 1 इलेक्ट्रॉन्स लागेल. ओके, किंवा त्याला 1 इलेक्ट्रॉन्स देऊ सुद्धा टाकू शकतो, मग 0 होऊन जाईल. म्हणजे आपण याची कंबायनिंग पॉवर किंवा व्हॅलेन्सी किती असेल? ती म्हणजे 1. हेलियमची बघा, हेलियमची कंबायनिंग पॉवर किती असेल? 0. का 0? तर हेलियम ची शेवटची शेल पूर्ण भरलेली आहे. मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 आणि शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या, म्हणजे त्याने डुप्लेट कंप्लीट केलं, नॉट ऑक्टेट. सो डुप्लेट इज कंप्लीटेड. सो व्हॅलेन्सी आपण याची 0 म्हणूया. म्हणजे हा सहसा कोणाबरोबर रिॲक्ट होणार नाही, म्हणून त्याला म्हणायचं नोबेल गॅस, राजासारखा आहे, तो निसर्गात फ्री असतो. तो कोणाबरोबर सहसा रिॲक्ट झालेला तुम्हाला मिळणार नाही. ओके, पुढे बघा लिथियम. लिथियमचं काय होईल? लिथियम बॅटरीज ज्या आपण फोनच्या बघतो तो लिथियम. सध्या आता इलेक्ट्रॉनिक्स कार आल्या, सगळं आलं, त्यामुळे आपल्याला बॅटरीजचं महत्व भरपूर समजलं. तुम्ही पण शिकणार आहात ते म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाच्या टॉपिक मध्ये, जो आपल्याला आहे युनिट 5 मध्ये, केमिस्ट्रीच्या दुसऱ्या युनिटमध्ये. लिथियम बघा, लिथियमची व्हॅलेन्सी पहिल्या शेलमध्ये 2 फिल्ड आहे, कम्प्लिटली फिल्ड. सेकंड शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे. मग त्याला ऑक्टेट कंप्लीट करायचं किंवा डुप्लेट. मग ते ऑक्टेट कंप्लीट करायला किती इलेक्ट्रॉन्स लागतील? शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स जर पाहिजे असतील तर त्याला अजून 7 इलेक्ट्रॉन्स कुठून तरी घ्यावे लागतील दुसऱ्या एलिमेंट कडून. शक्य नाही, जास्त इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतात. सो तो काय करेल? 1 इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि आपले डुप्लेट कंप्लीट करेल. म्हणून याची व्हॅलेन्सी 1. काय केलं? 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1. आता बेरिलियमची बघा. बेरिलियम शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स. काय होईल? याला 6 इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील. शेवटच्या कक्षेत जर 8 इलेक्ट्रॉन्स करायचे असतील तर 6 घ्यावे लागतील. म्हणजे 6 घेणं सोपं आहे की 2 देणं सोपं आहे? सो 2 देणं सोपं आहे, म्हणून 2 इलेक्ट्रॉन्स देईल आणि डुप्लेट कंप्लीट करेल. कार्बन बघा, कार्बनचा एक प्रॉब्लेम आहे, त्याला 4 घ्यावे तरी लागतील का 4 द्यावे तरी लागतील, पण त्याची व्हॅलेन्स असेल 4. ओके, नेक्स्ट आहे नायट्रोजन. सो नायट्रोजन काय होईल? नायट्रोजनच्या फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स अँड नेक्स्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स. दे रिक्वायर्ड 3 इलेक्ट्रॉन्स फॉर कम्प्लीट देअर ऑक्टेट. मग हा 5 इलेक्ट्रॉन देऊन डुप्लेट कंप्लीट करण्यापेक्षा त्याला सोपा आहे 3 इलेक्ट्रॉन्स घेऊन ऑक्टेट कंप्लीट करणं, म्हणून याची व्हॅलेन्सी देऊया 3. ओके, अजून बघा ऑक्सिजन. ऑक्सिजनचं काय आहे? 2 and 6. सिमिलर टू नायट्रोजन, ऑक्सिजन काय करेल? 6 इलेक्ट्रॉन देऊन डुप्लेट कंप्लीट करण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन्स घेऊन तो काय करेल? त्याचं ऑक्टेट कंप्लीट करेल.
आता तुम्हाला एक गोष्ट इथे ऑब्झर्व झाली असेल तर ऑक्सिजनची पण व्हॅलेन्सी 2, देणाऱ्याची पण 2 आणि घेणाऱ्याची पण 2. मग आता काय करायचं, ओळखायचं कुठचं, कोण देतो आणि कोण घेतो. म्हणून आपण त्याला एक मेथड असते, प्लस व्हॅलेन्सी मायनस व्हॅलेन्सी, प्लस कंबायनिंग कपॅसिटी मायनस कंबायनिंग कपॅसिटी. सो आता इथे लिहूया. लिथियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन देतो, देऊन तो मुक्त झाला, फ्री झाला, म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणूया. सिमिलर बेरिलियम तो पण तेच काम करतो. कार्बन काय करतो, त्याला एक तर 4 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील किंवा 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. तो काय करतो, 4 इलेक्ट्रॉन देत पण नाही, 4 इलेक्ट्रॉन घेत पण नाही, दुसऱ्यांबरोबर भागीदारी करतो. तुझे 4 माझे 4, म्हणून याची व्हॅलेन्सी पण प्लस असते. आता आला नायट्रोजनचा प्रॉब्लेम. नायट्रोजन काय करतो बघा. नायट्रोजन काय करतो, 5 इलेक्ट्रॉन्स देऊन डुप्लेट कंप्लीट करण्यापेक्षा त्याला 3 इलेक्ट्रॉन्स घेऊन ऑक्टेट कंप्लीट करणं सोपं जातं. मग तो कोणाकडून तरी घेतो, लोन घेतो. तुम्ही बँकेत जरी गेलात तरी तुमच्या जर लोन असेल तर त्याला मायनस साईन असतं. याचा अर्थ काय, तुम्ही त्यांचे देणेकरी आहात. नायट्रोजन काय होतं, 3 इलेक्ट्रॉन्स कोणाकडे तरी घेतो, आपल्याला घेतो, एक्स्ट्रा घेतो, म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. म्हणजेच नायट्रोजनची व्हॅलेन्सी -2, ऑक्सिजनची नायट्रोजनची व्हॅलेन्सी -3, ऑक्सिजनची -2, फ्लोरीनची सांगा किती असेल, -1. They required 1 electrons to complete their octet. Neon, similar way neon. Neon is a noble gas, valency 0. कोणाबरोबर कंबाईन होणार नाही, त्याचा ऑक्टेट कंप्लीट आहे, डुप्लेट कंप्लीट आहे, सो दे हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. निऑन गॅस तुम्हाला माहिती असेल, निऑन गॅस. सो तो निऑन गॅस. सोडियमचं काय होईल सांगा. सोडियम लिथियम सारखंच ऍक्ट होईल, पण लिथियमने काय केलं होतं, इथे डुप्लेट कंप्लीट केलं होतं 1 इलेक्ट्रॉन लॉस करून. तर सोडियम काय करेल, त्याचं ऑक्टेट कंप्लीट करेल 1 इलेक्ट्रॉन लॉस करून. सो सिमिलर व्हॅलेन्सी इज +1. मॅग्नेशियम व्हॅलेन्सी इज +2. ॲल्युमिनियम व्हॅलेन्सी इज +3. हे बघा, हे 1 2 8 3 आहे. हा इथे तो 1 वाटेल तुम्हाला, बघा कॉमा आहे तो. ओके, सो सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. सल्फरचं काय असेल सांगा. मग आपण फॉस्फरसचं बघितलं होतं 2 8. आता सल्फरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 किती राहिले बघा, 6. 2 8 7. अँड अर्गॉन किती असेल, 2 8 8. अर्गॉनचं ऑक्टेट कंप्लीट. सो अर्गॉन इज अ नोबेल गॅस, कोणाबरोबर रिॲक्ट होणार नाही, 0 व्हॅलेन्सी. सल्फरचं बघा, व्हॅलेन्स लाईक ऑक्सिजन, सल्फर इज अ व्हॅलेन्सी -2 अँड क्लोरीनची व्हॅलेन्सी -1. दिस इज अ व्हॅलेन्सी ऑफ different element. Valency means combining property, combining capacity. So this is a combining capacity of valency. You take screenshot of this board, and very important part in our chemistry, in basic chemistry. So very important part, this is one is basic chemistry. Look, this is a electronic configuration, this is a valency. मी ते लिहितो बघा, व्हॅलेन्सी म्हणून लिहायचं राहिलं होतं, ही व्हॅलेन्सी म्हणूया. सोप्या भाषेत सांगायचं म्हणून आपण एवढं शॉर्ट घेतलं आहे, पटपट घ्यायचं म्हणून एवढं शॉर्ट घेतलं आहे. प्लस व्हॅलेन्सी मायनस व्हॅलेन्सी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे कन्सिडर करून आपण घेतलेलं आहोत. म्हणजे जनरल आपण बाबा सगळ्या मुलांनी 8वी 9वी 10वी यावेळी शिकलेलो आहोत, हे कन्सिडर करून आपण घेतलेले आहोत. नेक्स्ट बघा, ऍटॉमिसिटी ऑर molecules. First बघूया molecule combinations. Look here, हायड्रोजनचं बघा atomic number 1. आता हायड्रोजन आहे हा निसर्गात atomic फॉर्म मध्ये कधी अवेलेबल नसतो. उदाहरणार्थ बघा, हेलियम, निऑन, अर्गॉन. These elements are occurs in nature in atomic form. Therefore they are monoatomic. कारण ते ऍटॉमिक फॉर्म मध्ये, हेलियमचा एक ऍटॉम एक असे ऍटॉम्स अवेलेबल असतात.
निऑनचे एक 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 असे ऍटॉम अवेलेबल असतात. लाईक आर्गॉनचे एक 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 ऍटॉम्स अवेलेबल असतात. पण बाकी हायड्रोजन जर घेतला तर तो ऍटॉमिक फॉर्म मध्ये कधीही अवेलेबल नसतो. मग तो असतो मॉलिक्यूल फॉर्म मध्ये. मॉलिक्यूल मीन्स व्हॉट? सेम ऑर डिफरंट atoms of elements are combined together and form a molecule. म्हणजे सिमिलर ऍटॉमचा किंवा डिफरंट ऍटॉमचे सिमिलर एलिमेंट्स किंवा डिफरंट एलिमेंट्सचे ऍटॉम्स कंबाईन होऊन मॉलिक्यूल तयार होतो. आता आपण लिहूया, बघूया. हायड्रोजन, दोन हायड्रोजनचे ऍटॉम्स कंबाईन होऊन H2 मॉलिक्यूल तयार झाला. लाईक O2. O2 मॉलिक्यूल, दोन ऑक्सिजनचे ऍटॉम्स कंबाईन होऊन O2 मॉलिक्यूल तयार झाला. N2 नायट्रोजन गॅस, दोन ऍटॉम्स नायट्रोजनचे एकत्र येऊन N2 तयार झाला. CO2 मीन्स विच गॅस? कार्बन डायऑक्साइड गॅस. एक कार्बनचा ऍटॉम्स दोन ऑक्सिजनचे ऍटॉम्स कंबाईन होऊन तुमचा कार्बन डायऑक्साइड सुरू झाला, म्हणजे तयार झाला. H2O, माणसाचं जीवन, दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन एकत्र येऊन H2O तयार झालं. सिमिलर पुढे अजून बघा, CuSO4, कॉपर सल्फेट. वन कॉपर, वन सल्फर, फोर ऑक्सिजन आर कंबाइंड टुगेदर अँड फॉर्म CuSO4. लाईक दिस HCl, वन हायड्रोजन, वन क्लोरीन combine to form hydrochloric acid. Another one, H3PO4, phosphoric acid. Okay, so तीन हाइड्रोजन, वन phosphorus, फोर oxygen are combined together and form here this acid. आता बघा, तुम्ही सांगा, हा जो हेलियम आहे, हेलियम हा कसा आहे? निसर्गात सिंगल आढळतो, म्हणून त्याला आपण म्हणतो मोनो ऍटॉमिक. ऑल नोबेल गॅसेस आर मोनो ऍटॉमिक, त्यांचा ऍटॉम सिंगल एक्झिस्ट आहे. पण इन केस ऑफ हायड्रोजन, हाऊ मेनी ऍटॉम्स इन हायड्रोजन मॉलिक्यूल? ओनली 2. Like this oxygen, how many atoms in oxygen molecule? This is the molecules. हे सगळे molecules आहेत. 2. Nitrogen 2. Carbon dioxide 3 atoms. H2O 3 atoms. Like CuSO4, HCl and H3PO4 you calculate. तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि किती atoms आहेत या सगळ्यांमध्ये ते तुम्ही तसे कॅल्क्युलेट करा. H2O मध्ये 3 atoms आहेत. म्हणजेच तुम्हाला जो पहिला पॉइंट आहे आपल्या बेसिक सायन्स केमिस्ट्री 22-201 मध्ये, 22-102 मध्ये, तो म्हणजे ऍटॉमिसिटी. म्हणजे हे जर तुम्हाला लक्षात आलं, 1 2 2 2 3 3, सो देन वी कॅन डिस्कस ऑन नेक्स्ट फर्स्ट पॉइंट इन युअर सिलेबस. आता याच्यावरती पण क्वेश्चन विचारणार तुम्हाला, डोंट वरी. पण महत्वाचा पॉइंट म्हणजे तुमच्या बुक मध्ये सगळं अवेलेबल असेल, इथून पॉइंट सुरुवात होतात. हे तुमचं बेसिक झालं, हे पण इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात आणि याच्यावरती पण. सो तुम्ही याची हाऊ मेनी नंबर्स ऑफ ऍटॉम्स प्रेझेंट इन दिस मॉलिक्यूल यू राईट 3 examples. Another one example you also take down, CH4. So 4 example ची तुम्ही this 4 example you write, and there these molecules, 4 molecules you write in your notebook and find there how many atoms present in this molecule. Okay.